जय राधा माधव कुंज बिहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। राम हरे राम 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 हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम जय राधा गोविंद राधे। जय गौरनिताय जय गौरनिताय।
हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा गोविंद देव की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय। श्री श्री गौर निताई की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। ग्रंथराज श्रीमद्भागवतम की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयाम्बुधिरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम् कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या रविवार साप्ताहिक कार्यक्रमासाठी। चातुर्मास प्रारंभ झालेला आहे आणि प्राय चातुर्मासाचा गौडीय संप्रदायामध्ये किंवा उत्तर भारतीय कॅलेंडरनुसार जवळजवळ 1 महिना संपत आलेला आहे। पौर्णिमेला 1 महिना संपणार। येत्या 12 ऑगस्ट रोजी पौर्णिमा आहे, त्या दिवशी। आणि महाराष्ट्र किंवा अमावस्या अंत ज्याला म्हटलेलं आहे, अमावस्या अंत, अमावस्येपासून बदलणारं कॅलेंडर जे आहे त्यानुसार 15 दिवस झालेले आहेत। आपलं कॅलेंडर जे आहे किंवा वैदिक कॅलेंडर म्हणू शकतो किंवा उत्तर भारतीय, मध्य प्रदेशमधून पुढं जितकेही वरती जितकेही राज्य आहेत तिथं दर महिना बदलतो पौर्णिमेपासून, आणि महाराष्ट्रामध्ये आपला महिना बदलतो अमावस्येपासून। म्हणून अमावस्या अंत आणि पौर्णिमा अंत्य असे 2 प्रकारचे महिने आहेत। आपल्या कॅलेंडरनुसार श्रावणामध्ये आपण गोकुळ अष्टमी साजरी करतो, पण पौर्णिमा अंत्य महिन्यानुसार भाद्रपद महिन्यामध्ये आपण जन्माष्टमी साजरी करतो। शुकदेव गोस्वामींनी ज्यावेळी वर्णन केलं परीक्षित महाराजांना, भगवान श्रीकृष्णांचं अवतरण भाद्रपद महिन्यामध्ये लिहिलेलं आहे। भाद्रपद महिना, रोहिणी नक्षत्र, बुधवार हे वर्णन आहे। म्हणजे याचा अर्थ नाही की भाद्रपद महिना आपला चालू होणार तेव्हा, आता आपला श्रावण आहे आणि तिथला भाद्रपद महिना आहे, कारण का तो पौर्णिमा अंत्य, पौर्णिमेपासून प्रारंभ झालेला महिना आहे। तर या 4 महिने विशेष करून चातुर्मास, हा चातुर्मास भक्तीसाठी एक अनुकूल परिस्थिती तयार करणार आहे। जसं आपण पाहतो पावसाचे दिवस आहेत किंवा प्रवास कमी केला जातो, साधू संत एक ठिकाणी राहून आपलं भजन वाढवतात, कुणी कुणी स्वतःहून तपस्येचे नियम स्वतः लावून घेतात।
तपस्या म्हणजे जाणून बुजून माहीत असून शरीराला थोडंसं कष्ट देणं, त्याला म्हटलेलं आहे तपस्या. मग सकाळी लवकर उठणं, थंड पाण्याने स्नान करणं, किंवा जमिनीवर झोपणं, मीठ न खाणं, तेल न खाणं, हे जे सगळे नियम आहेत ते स्वतःहून लावून घेतलेले नियम आहेत चातुर्मासामध्ये. आणि चातुर्मासामध्ये भगवंतांची भक्ती करण्यासाठी हे नियम स्वतःहून स्वीकारलेले आहेत, जबरदस्ती नाही. जसं आपण नियम पालन करतो, पहिल्या महिन्यामध्ये पालेभाजी नाही, दुसऱ्या महिन्यामध्ये दही नाही, मग दूध नाही, आणि मग सरते शेवटी उडीद डाळ आपण घेत नाही. पण असे कित्येक नियम आहेत चातुर्मासामध्ये जे वेगवेगळे लोक पुराणानुसार आणि शास्त्रानुसार नियमांचं पालन करतात. चैतन्य महाप्रभू देखील 1513 आपल्या दक्षिण भारत यात्रेमध्ये 4 महिने श्रीरंगममध्ये राहिले. कारण चातुर्मास जसा प्रारंभ झाला आणि चातुर्मास प्रारंभ झाल्यानंतर महाप्रभूंनी देखील विचार केला, आता प्रवास करण्यापेक्षा तिथंच राहून श्रीरंगम, ज्या ठिकाणी रंगनाथ भगवंतांचे सुंदर विग्रह आणि जगातील सर्वात विशाल असं मंदिर आहे, त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू 4 महिने राहिले. आणि त्याच गावामध्ये गोपाल भट्ट, जे षड गोस्वामीमधील एक प्रमुख गोस्वामी होते, गोपाल भट्ट, त्यावेळी 11 वर्षाचे होते गोपाल भट्ट गोस्वामी. आणि चैतन्य महाप्रभूंना जगन्नाथांपासून, किंवा जे चैतन्य महाप्रभूंचे आराध्य दैवत जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, त्यांच्यापासून विरह किंवा त्यांच्यापासून वेगळे पण वाटत होतं. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू जे साक्षात कृष्ण आहेत, श्रीकृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाहे अन्य, तर चैतन्य महाप्रभूंनी स्वतः जगन्नाथांचे विग्रह तयार केले. आता विचार करा, भगवंत स्वतःचे विग्रह करतायत. जेई गौर सेई कृष्ण सेई जगन्नाथ, तेच गौरांग महाप्रभू आता जगन्नाथांचे विग्रह त्यांनी तयार केले. आणि 4 महिने त्यांनी भगवंतांची सेवा श्रीरंगममध्ये केली. तर हे असे 4 महिने आध्यात्मिक विकासासाठी सांगितलेले आहेत. ज्यांना आपण म्हणतो 12 महिन्यामध्ये आपण फार व्यस्त आहे, भक्ती करायसाठी वेळ नाही, जप करायसाठी वेळ नाही, मरायसाठी वेळ नाही, तर म्हणतात मरणे के लिए फुरसत नाही महाराज. तर 4 महिने त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत. पण त्या 4 महिन्यामध्ये सुद्धा ज्यांना भक्ती करणं अवघड होतं त्यांच्यासाठी मग कार्तिक महिना, फॅक्टरी सेल, जसं फॅक्टरीचा सेल असतात, मोठे मोठे कपडे राहिलेले किंवा फॅक्टरीमध्ये गोडाऊनमध्ये राहिलेले कपडे, मग ते फॅक्टरी सेल म्हणून फॅक्टरीच्या रेटने दिले जातात. मग त्या कार्तिक महिना हा श्रीमती राधा राणींचा आहे. आणि मग त्या महिन्यामध्ये अधिक भक्ती सांगितलेली आहे. जसं प्रत्येकजण जास्तीत जास्त संख्येनं मंगलारतीला येणं, जप करणं, अधिक माळांचा जप करणं, अधिक कथाश्रवण करणं, भागवत ऐकणं, दीपदान करणं, हे आपण कार्तिकमध्ये नियम पालन करतो. आणि ते 1 महिनाही ज्यांना वेळ भेटत नाही, मग त्यांच्यासाठी 5 दिवस ठेवलेले आहेत. भीष्म पंचक, जे कार्तिकचे शेवटचे 5 दिवस, एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत. तर भगवंत इतके दयाळू आहेत की प्रत्येक वेळी येन केन प्रकारेण एका जीवाला, आणि विशेष करून मनुष्य प्राण्याला, मनुष्य जो जीव आहे ज्याच्यामध्ये एक विशेष भक्ती करण्यासाठी किंवा भगवंतांना समजून घेण्यासाठी, भगवंतांना जाणून घेण्यासाठी एक विकसित बुद्धी दिलेली आहे भगवंतांनी. आणि ही बुद्धी प्राण्यांमध्ये नाही, ही बुद्धी प्राण्यांमध्ये नाही, फक्त मनुष्यामध्येच ही बुद्धी भगवंताने विकसित केलेली आहे, ज्यामुळे आपण धर्म, भगवंत, भक्ती समजून घेऊ शकतो. आणि यासाठीच भगवंतांनी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या युगामध्ये, वेगवेगळ्या कालांतरामध्ये, वेगवेगळ्या लीला संपन्न करण्यासाठी भगवंतांनी अवतार ग्रहण केले. आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचा एक अवतार म्हणजे स्वतः कृष्ण, जे ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये एकदा अवतरित होतं. एका दिवसामध्ये फक्त एकदा. तर आपल्याला वाटत असेल एका दिवसामध्ये एकदा आलं म्हणजे काय, आपल्याला तर चांगलंच आहे, दररोज
ब्रह्माजींच्या दिवसामध्ये भगवंत अवतरित होतं. तर ब्रह्माजींचा एक दिवस याची जर गणना करायची बघितली तर ब्रह्माजींचा एक क्षण, एक फक्त क्षण म्हणजे एका सेकंदातला 10वा भाग, एक दशांश ज्याला म्हणतो, एक सेकंदाचा 10वा भाग तितका ब्रह्माजींचा असेल तर पृथ्वीवरती 1 वर्ष बदलून जातं. म्हणजे आपण विचार करू शकतो किती मोठा आहे. ब्रह्माजींचा एक क्षण म्हणजे एक सेकंदाचा 10वा भाग आणि पृथ्वीवरती आपलं किती 1 वर्ष. आता त्या काही दिवसामध्ये बलराम जयंती देखील आहे 12 तारखेला. तर बलराम जयंती दिवशी बलरामजींचा जन्मदिवस आहे म्हणून रोहिणी बलरामजींच्या आईनं बलरामजींना सांगितलं आज गाई चारण्यासाठी जायचं नाही, आज तुझा हॅपी बड्डे आहे. त्यामुळे बड्डे असल्यामुळे सुट्टी, कॉलेजला सुट्टी, शाळेला सुट्टी, कामाला सुट्टी, तशी सुट्टी बलरामजींना देखील. आणि बलरामजींनी सुट्टी घेतल्यानंतर त्या दिवशी कृष्ण आपल्या मित्रांसोबत गाई चारण्यासाठी गेलेले होते. बलराम जयंतीच्या दिवशीची ही घटना आहे ज्या दिवशी बलरामजींचा प्राकट्य झालं. आणि त्या दिवशी ब्रह्माजींना आश्चर्यचकित वाटलं भगवंतांच्या लीला पाहून. भगवंतांचं कोणतंही कार्य करण्यामागे भगवंतांची इच्छेविरुद्ध कोणतंही कार्य होत नाही. आणि नेमकं बलराम जयंती होती. बलराम जयंती दिवशी बलरामजी आले नव्हते आणि त्याच दिवशी ब्रह्मांना त्यांचा जो अभिमान किंवा घमंड होता तो भगवंतांना चूर करायचा होता, नष्ट करायचा होता. आणि म्हणून बलरामजी जयंतीच्या दिवशीच, पौर्णिमे दिवशीच ब्रह्माजी आपल्या पुष्पक विमानात बसून, हंस वाहन जे आहे ब्रह्माजींचं, त्या हंस वाहनावरती बसून भगवंतांची दुपारची भोजनाची लीला पाहत होते. जसं आपण भोग आरतीमध्ये म्हणतो की भगवंत बसलेले आहेत, त्यांचे मित्र आहेत, भगवंतांना कुणी आपापला आणलेली शिदोरी त्याच्यातील प्रत्येक गोष्ट भगवंतांना अर्पण करत आहेत. छले बले लड्डू खाय श्री मधु मंगल, बगल बजाय आय देय हरी बोल. आपण म्हणतो भक्तिविनोद ठाकूरांनी भोग आरती लिहिलेली आहे. तर हे प्रत्येक कार्य ब्रह्माजी पाहत होते आपल्या हंस वाहनावरती बसून. आणि भगवंतांच्या हातामध्ये दही भात आहे, भगवंत प्रत्येकाचं उष्ट खाऊ लागलेलं आहेत. आणि हे पाहिल्यानंतर ब्रह्माजींना अगदी विमोहित झाले, मोहित. हे भगवंत कसं असू शकतात? अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी, ज्यांची आराधना, ज्यांची पूजा, ज्यांची भोग पद्धती वेदोक्त मंत्रांद्वारे केली जाते. आणि ह्या ठिकाणी हे भगवंत कृष्ण कुणाचे उष्ट खाऊ लागलेले आहेत, कुणी दिलेलं उष्ट फळ खाऊ लागलेलं आहेत, उष्टा दही भात चाललेला आहे. तर ते अगदी विचलित झाले, हे भगवंत असू शकत नाहीत. आणि त्याचबरोबर जेव्हा त्यांनी पाहिलं की मधुमंगल जो होता त्यांनी ताक पिलेलं होतं, ताक, आणि ते ताक पूर्णपणे असं तोंड फुललेलं होतं त्यांचं. आणि भगवंतांनी गालावर जेव्हा मुष्टी प्रहार केला ती ताकाची पिचकारी भगवंतांनी आ करून डायरेक्ट पिली. आणि हे पाहिल्यानंतर मात्र ब्रह्माजी अगदी विश्वास पटला की हे भगवंत असू शकत नाहीत. आपण भगवंतांबद्दल ऐकले की भगवंत अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम, सृष्टीचे रचयिता, सृष्टीचे पालन करता, सृष्टीचे संहार करता. त्यांच्या इच्छेने सर्व काही तयार होतं. तव इच्छा मते ब्रह्मा कोरे न सृजन, तव इच्छा विष्णू कोरे न पालन. तव इच्छा जे शिवजी आहेत ते संहार करणारे आहेत. आणि हे भगवंत दुसऱ्याच्या तोंडातील ताक, आपण कधी कधी पाणी जरी तोंड लावून पिलं दुसऱ्याने तर ते पिणं म्हणजे नको वाटतं. तर या ठिकाणी तर डायरेक्ट दुसऱ्याच्या तोंडातून आलेलं ताक आणि सर्वसाधारण मुलाच्या तोंडातून आलेलं ताक भगवंतांनी प्यावं हे कधीच ब्रह्माजींना पटलं नाही. आणि त्यामुळे ब्रह्माजींना वाटलं की हे सर्वसाधारण मुलगा आहे, कोणी भगवंत वगैरे कोणी नाही. त्याच कालांतरानं भगवंतांची जितकी वासरं होती ती हळूहळू हळूहळू चरत चरत दूर निघून गेली. आता ब्रह्माजीने काय केलं, त्यावेळी त्या वासरांना चोरून एका गुफेमध्ये लपून ठेवलं. आणि ज्यावेळी वासरांना शोधण्यासाठी भगवंतांचे मित्र जाऊ लागले
भगवान म्हटले तुम्ही बसा, मी शोधून आणतो वासरांना, मी शोधतो, तुम्ही बसून भोजनाचा आनंद घ्या. आणि भगवंत गायींना त्या वासरांना चोरण्यासाठी शोधण्यासाठी गेले. त्यावेळी ब्रह्माजींनी भगवंतांच्या मित्रांना सुद्धा लपवलं आणि चोरी केली त्यांची. किडनॅपिंग तेव्हापासून चालू झालं. तर किडनॅप करून वासरांना पण लपवलं आणि मित्रांना सुद्धा लपवलं. तर भगवंत एकट्याचा, भगवंतांना माहीत तर होतं सर्व काही, पण भगवंतांनी एका सर्वसाधारण बालकाची भूमिका निभावत होते. आता त्या ठिकाणी एक क्षणासाठी ब्रह्मलोकामध्ये ब्रह्माजी फिरले आणि पुन्हा त्यांनी पृथ्वीवरती वापस परतले. एक क्षणासाठी, आपले 0 मिनटं नव्हे, एक क्षण. तर तेवढ्या कालांतरामध्ये इथं 1 वर्ष पूर्ण बदललेलं होतं. आणि ब्रह्माजी पाहतात तर काय, सगळ्या गायी आहेत, सगळी वासरं आहेत, मित्र आहेत, सगळे जसे आहेत तसे, जशी भगवद्गीता जशी आहे तशी, घरामध्ये जशी आहे तशीच असते ती. कधी कधी चुकून गीता जयंती दिवशी अक्षता आणि फुलं अगरबत्ती लागते, नाहीतर जशी आहे तशी. तर त्यावेळी ब्रह्माजींना सुद्धा आश्चर्य वाटलं की इतकं मी चोरून ठेवलं. ब्रह्माजींनी पाहिलं चोरून ठेवलेले वासरं बालक सुद्धा आहेत आणि भगवंतांसोबत पण आहेत. ब्रह्माजी विमोहित झाले. ब्रह्माजींची 4ही डोकी, एक डोकं नाही, किती आहेत? 4 डोके आहेत. आणि 4ही डोकं फिरल्याप्रमाणे ब्रह्माजी अगदी आश्चर्यचकित झाले. आणि बलराम जयंतीच्या दुसरा दिवस होता. 1 वर्ष बदललं आणि 1 वर्षानंतर ज्यावेळी बलरामजी आले कृष्णासोबत गायी चारण्यासाठी, त्यावेळी त्यांनी पाहिलं की ज्या मोठ्या गायी आहेत आपल्या वासरांना पाहून डोंगरावरून अगदी धावपळत येत आहेत. अगदी पळत सुटलेत गायी सगळ्या वत्सांना पाहून. आपोआप त्यांच्या स्तनातून दूध प्रवाहित होऊ लागलेलं आहे. आणि वासरंसुद्धा आपल्या गायींना, आपल्या मातांना पाहून त्या गायींजवळ पळत आहेत. आणि हे पाहिल्यानंतर काहीतरी डाऊट वाटला बलरामजींना, कारण दररोजच्या गायी आहेत, दररोजची वासरं आहेत, दररोजचेच सगळे आहेत, मग इतकं प्रेम आज कसं काय इतकं? जसं आपण कधी कधी म्हणतो इतकं प्रेम का ओतू चाललंय आज, तसंच त्या दिवशी प्रेम ओतू चाललेलं होतं. तर त्यावेळी बलरामजींनी विचारलं भगवंतांना, काय सांग. आणि तेव्हा भगवंतांनी सांगितलं की 1 वर्षापूर्वी बलराम जयंती दिवशी तुम्ही जेव्हा आले नव्हते त्यावेळी ब्रह्माजींनी सगळी मुलं आणि सगळ्या वासरांना चोरून गुफेमध्ये लपून ठेवलेलं होतं. मग ती होते ते कोण? म्हणते ते माझे सगळे विस्तारित स्वरूप होते. एते चांस कलहा पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोक मृडयंती युगे युगे. तर मी जो विस्तार केलेला होता ते विस्तारित सगळी मुलं आणि ते सगळी वासरं होते. आणि त्याचं कारण का? कारण प्रत्येक वृंदावनातील गोपींची इच्छा होती की कृष्ण माझा मुलगा व्हावा, माझ्या स्तनाचं त्यांनी स्तनपान करावं, माझं दूध प्यावं, ही प्रत्येक गोपीची इच्छा. आणि तसंच प्रत्येक गायीची देखील इच्छा. त्या दोघांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी ब्रह्मविमोहन लीला केली आणि गायींची इच्छा देखील पूर्ण केली आणि गोपींची इच्छा देखील पूर्ण केली. तर जवळजवळ 1 वर्षाचा कालावधी भगवान श्रीकृष्ण त्या वत्सांच्या स्वरूपामध्ये, वासरांच्या स्वरूपामध्ये प्रत्येक गोशाळेमध्ये गाईचं दूध पित होते भगवंत डायरेक्ट. कोणाच्या रूपामध्ये? वासरांच्या रूपामध्ये. आणि तेच कृष्ण ग्वाल बालांच्या रूपामध्ये प्रत्येक घरामध्ये त्या गोपींचं स्तनपान करत होते. आणि ही आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत अवतरित होतात. भगवंताने तर सांगितलंय किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, ते तर आहे कारण, पण सगळ्यात महत्त्वाचं अंतरंग कारण आहे आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी. भगवान श्रीकृष्णांची 4 विशेष लीला आहेत, 4 विशेष जे गुण आहेत ते कोणत्याही अवतारामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाहीत. 4 गुण ते फक्त श्रीकृष्ण द्विभुजधारी वेणुवादन करणारे गोविंद किंवा कृष्णामध्येच दिसतात. बाकी कोणत्याही अवतारामध्ये नाही. विष्णू नाही किंवा राम नाही, वामन नाही, परशुराम नाही,
नरसिंह तर मुळीच नाही. कारण का नरसिंह भगवंतांचा अवतार उग्र अवतार आहे, क्रोधित अवतार. भगवंतांची सगळ्यात पहिला लीला माधुरी, प्रेम माधुरी, वेणू माधुरी आणि रूप माधुरी, या 4 गुण जे आहेत हे फक्त कृष्णामध्ये सापडणार आहेत. लीला माधुरी म्हणजे भगवंतांच्या बाललीला. भागवतामध्ये 335 एकूण अध्याय आहेत आणि त्यातील 90 अध्याय कृष्ण लीला आहेत दशमस्कंदामध्ये. दशमस्कंद भगवंतांचा चेहरा आहे, चेहरा, मुखारविंद ज्याला आपण म्हणतो. भागवताचे प्रथम 2 स्कंद, पहिला आणि दुसरा, भगवंतांचे चरण. नंतर जसं जसं वर वाढत जातो 3रा 4था, तसं भगवंतांच्या मांड्या, भगवंतांचं पोट, भगवंतांचं वक्षस्थल, 9वा भगवंतांची मान, 2 बाहू, 7वा आणि 8वा, आणि भगवंतांचा चेहरा म्हणजे 10वा स्कंद. 11वा स्कंद भगवंतांचं कपाळ आणि 12वा स्कंद भगवंतांचं डोकं, केस. तसं भगवंतांची वाङ्मय स्वरूप हा भागवत आहे. आणि त्या भागवतच्या दशमस्कंदामध्ये 90 अध्याय फक्त कृष्ण लीलेने संपन्न आहेत. म्हणजे किती महत्त्वाची बघा लीला. आणि जितक्याही बाललीला आहेत त्या बाललीला फक्त कृष्णांच्या झालेल्या आहेत. चैतन्य महाप्रभूंच्या थोड्या झालेत, रामाच्या थोड्याफार झालेल्या असतील, पण सगळ्यात मधुर लीला ज्या आहेत बाललीला त्या कृष्ण लीलेमध्येच झालेल्या आहेत. मग ती गायींची लीला असो, गौचारण लीला असो, दामोदर लीला असो, किंवा कोणती लीला असो, कालिया दमन लीला असो, असुरांचा वध करणं असो, गोपींसोबत रास असो, किंवा भगवंतांनी गोपींचे जे कपडे लपवून ठेवले चिरहरण लीला असो, या सर्व लीला फक्त कृष्ण लीलेमध्ये झालेल्या आहेत. आणि म्हणून लीला माधुरी, रूप माधुरी, भगवंतांचं सौंदर्य. भगवंतांचं नाव आहे कृष्ण. सकर्षती इति कृष्ण, सर्वांना आकर्षित करणारे. सिंपल, सर्वांना आकर्षित करणारे ते कृष्ण आहेत. स्वाभाविक, मग ते प्राण्यांना असो, जनतेला असो, मुलांना असो, कोणालाही असो, सर्वांना आकर्षित करणारे त्यांची सुंदरता. आपण जी या जगामध्ये सुंदरता पाहतो ती काहीच नाही, ती तर काही कालांतरानंतर नष्ट होणारी आहे. किती सुंदर जरी आपल्याला बघायचं असेल, किती कॉस्मेटिक आपण वापरले तरी काही होणार नाही, काहीच नाही. कॉस्मेटिक इंडस्ट्री तर चालली एकापेक्षा एक, क्रीम असो, पावडर असो, तेल असो, पण काळांतरानं व्यक्ती म्हातारा होणार, त्याला रोग प्राप्त होणार आणि तो सरते शेवटी नष्ट होणार. पण भगवंतांची सुंदरता 15.5 वर्षाचं एक बालक जसं असतं त्या पद्धतीनंच कधी भगवंतांची सुंदरता कमी जास्त होत नाही. भगवंत कधी म्हातारे होत नाहीत. भगवंतांना कधी गोदरेज हेअर डाय लावायची आवश्यकता पडत नाही, मी जवान आहे म्हणून दाखवण्यासाठी. भगवंत सदैव तरुण आहेत, नवयौवनमच. आणि श्रीमती राधाराणी 14.5 वर्ष, ते शाश्वत त्यांचं स्वरूप आहे. कधी आपण पाहिले गोविंदजी म्हातारे झाले, थकलेले असतील, किंवा केस पांढरे झाले गोविंदजींचे. 2003 गोविंदची प्राणप्रतिष्ठा झाली आणि आता जवळजवळ 20 वर्ष होत आली. येत्या 2003 20 वर्ष आणि भगवंतांचे केस पांढरे वगैरे झाले असं काहीच नाही. किंवा भगवंत थकले, खाली बसले, असं झाले का कधी? नाही. आपण 10-15 मिनटं उभारल्यानंतर थकून जातो, लगेच बसतो. पण भगवंत 20 वर्ष झाले कधी खाली बसलेले नाही. तर आपल्याला वाटेल ते तर दगड आहे किंवा मार्बल आहे. आपली जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. ए यथा माम प्रपद्यन्ते ताम सतैव भजाम्यहम, जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. ते भगवंताने जे सांगितले तेच मराठी भाषेमध्ये. तर जी भगवंतांची लीला माधुरी, रूप माधुरी, भगवंतांचं सौंदर्य, वेणू माधुरी, भगवंतांची वेणू, भगवंतांची जी वेणू आहे, बासरी, वेणू आणि मुरली, 3 प्रकारच्या वेणू, बासरी आणि मुरली, त्या प्रत्येक ती बनते सुद्धा वेगवेगळ्या काठ्यांपासून, बांबूपासून, धातूपासून, आणि त्यांचे वेगळे वेगळे साईजसुद्धा आहेत. कुठली 8 इंच आहे छोटी वेणू,
12 इंच 1.25 फूट अशी पूर्ण. तर प्रत्येक बासरी किंवा वेणूचा उपयोग भगवंत प्रत्येक वेगवेगळ्या आपल्या भक्तांना बोलवण्यासाठी करतात. अशी गोचारण लीला आहे. त्या गोचारण लीलेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्याच 9 लाख गायी आहेत. किती? 9 लाख. आपण फक्त मोजू शकतो 9 लाख, किंवा फक्त विचार करू शकतो. फार मोठी संख्या आहे 9 लाख. 1000 एक भक्त आले तर आपल्यावर त्या हजारो भक्तांनी कार्यक्रमामध्ये भाग घेतला. कधी कधी 1000 पण नसतात, 500-700च असतात, पण आपण लिहितो हजारो भक्तांनी कार्यक्रमामध्ये भाग घेतला. पण तशा 9 लाख, 1 लाख म्हणजे 100,000, तशा 9 लाख गाई. आणि तशा मग नंद महाराजांच्या नंद, उपनंद, सोनंद, भगवंतांच्या वडिलांचे भाऊ, सगळ्या मित्रांच्या गाई, किती गाई असतील? गाईच गाई वृंदावनमध्ये. आणि त्या गाईंना सायंकाळच्या वेळी घरी परतीच्या प्रवासासाठी बोलवण्यासाठी भगवंतांनी फक्त बासरी वाजवायची. आणि ती बासरी वाजल्यानंतर प्रत्येक गाईला भगवंतांनी तिचं नाव घेऊन बोलवण्यासारखा आवाज यायचा त्या बासरीतून. लक्ष्मी, सरस्वती, सुरभी अशी बासरी वाजली, त्या गाईचा आवाज, आणि ती गाई, प्रत्येक गाय वापस यायची. वेणू माधुरी, रूप माधुरी, लीला माधुरी, वेणू माधुरी, आणि चौथं प्रेम माधुरी. भगवंतांचं आपल्या भक्तांसोबत असलेलं प्रेम. प्रत्येक भक्तासोबत भगवंतांचा विशेष एक संबंध आहे आणि तो आपण ओळखू शकत नाही. आणि म्हणून सांगितलं जातं, वैष्णवेर क्रिया मुद्रा विज्ञेह न बुझाय. वैष्णवांच्या क्रिया आणि मुद्रावरून त्यांची आपण भक्ती कधी ओळखू शकत नाही. त्यांची वेशभूषा, त्यांचे कपडे, त्यांची कंठीमाळ, त्यांचा तिलक, याच्यावरून आपण त्यांची भक्ती ओळखू शकत नाही. कोण कोणत्या स्तरावरती असेल ते भगवंतांचं स्वाभाविक प्रत्येक व्यक्तीसोबत, प्रत्येक जीवासोबत भगवंतांचं असलेलं प्रेम. आणि याच कारणासाठी हे सगळ्या ज्या अंतरंग लीला आहेत आपल्या भक्तांसोबत करण्यासाठीच भगवंत या पृथ्वीवरती अवतरित होतात. तसं भगवंतांना साधूंचं रक्षण करण्यासाठी किंवा असुरांना मारण्यासाठी स्वतः यायची आवश्यकता नाही. स्वतः कधी यावं लागत नाही. जसं आता 1 तासापूर्वी पाऊस पडला, तसा 3 दिवस पाऊस पडला तरी बस, एक गाव बुडून जाईल पूर्ण. एक गावाचा संपूर्ण स्वच्छता होऊन जाईल. ग्राम स्वच्छता अभियान, सगळे स्वच्छ होतील. मग किंवा थोडासा जरी भूकंप जरी झाला तरी एक देश, एक राष्ट्र पूर्णपणे मातीत जायसाठी तयार होतं थोड्याशा भूकंपामुळे. आपण पाहिलं गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळात किती वाईट परिस्थिती होती. प्रत्येकाला भीती होती की मी मरणार की काय. तो जीवाणू की विषाणू तो होता, तो परमपूज्य रामगोविंद महाराज सांगत होते, 1% सुद्धा नाही संपूर्ण जगामध्ये जितका हा पसरला विषाणू कोविड-19, तर संपूर्ण जगामध्ये जितका हा विषाणू तयार झालेला होता त्याची जर वजन केलं, त्याची तुलना, संपूर्ण जगामध्ये तयार झालेला हा विषाणू, त्याचं वजन 0.001%च होतं. 1 ग्रामसुद्धा नाही. आणि हे महाराजांनी बीडमध्ये सांगितलेलं होतं बालाजीच्या वास्तुशांतीला. रामगोविंद महाराज ज्यावेळी बीडमध्ये होते त्यावेळी 0.01%, 1% सुद्धा नव्हता. तर एवढासा छोटासा जीव जर इतका आतंक म्हणू शकतो आपण, आतंक पसरलेला होता सगळीकडे संपूर्ण जगामध्ये. मोठमोठे सायंटिस्ट असो किंवा मोठमोठे व्यक्ती असो, श्रीमंत असो, गरीब असो, प्रत्येकाला फक्त स्वतःला वाचवण्याची इच्छा. दुसरे जाऊ दे खड्ड्यात, स्वतः मी वाचलेलं. कित्येक लोकांनी तरी आपल्या मुलांना, आपल्या घरच्या सदस्यांना, कुटुंबातील व्यक्तींना बाहेर गावातून आल्यानंतर घरात घेत नव्हते. 14 दिवस बाहेर क्वारंटाईन, नंतर बघू, जर जगला वाचला तर नंतर बघू. तर त्यामुळे भगवंतांना असुरांचा वध करण्यासाठी किंवा साधूंचं रक्षण करण्यासाठी स्वतः कधी यावं लागत नाही.
परास शक्तिर्विदिदैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच. भगवंतांच्या इतक्या अनंत शक्ती आहेत आणि त्या शक्तीद्वारे भगवंत सर्व कार्य पूर्ण करू शकतात. पण भक्तांचा संपर्क आणि भक्तांबरोबर आनंद प्रस्थापित करण्यासाठी सच्चिदानंद रूपम, जे भगवान सच्चिद आनंद रूप आहेत, सच्चिदानंद घन जे आहेत, ते आपल्या भक्तांसोबत आनंदाची अनुभूती घेण्यासाठी ते वेळोवेळी येतात. फक्त आपल्या भक्ताबरोबर आदान प्रदान करण्यासाठी. आणि हाच प्रश्न अकबर आणि बिरबलांच्या संवादामध्ये झालेला होता. अकबर जे संपूर्ण भारताचे मोगल सम्राट आणि बिरबल त्यांचे सरसेनापती सेक्रेटरी. तर अकबराने विचारलं, बिरबल म्हटले तुमचे जे कृष्ण आहेत किंवा राम तुमचे भगवंत आहेत ते प्रत्येक वेळी स्वतः का येतात भक्ताचं रक्षण करण्यासाठी? म्हणजे त्यांच्याजवळ कोणी सैनिक किंवा कोणी असिस्टंट नाही का? स्वतः येण्याची काय गरज आहे? म्हटलं त्याचं उत्तर मी वेळ आल्यानंतर वेळ प्रसंगी तुम्हाला उत्तर दिलं जाईल. कालांतरानं एक दिवशी त्यांनी सांगितलं एका बोटीमध्ये आपण नौका विहार करू आणि नौका विहार करण्यासाठी आपण चला आपल्या कुटुंबातील सदस्यांना घ्या, आपल्या मुलांना मुलींना आणि विशेष करून जे तुमचं बाळ जे आहे छोटं बाळ त्या छोट्या बाळाला सुद्धा तुमच्या सोबत घ्या, आपण नौका विहार करायसाठी जाऊ. आणि नौका विहार करण्यासाठी गेल्यानंतर एका मोठ्या तलावामध्ये ज्या ठिकाणी सगळ्यात खोल पाण्याची खोली जी होती, खोल पाणी होतं, त्या तलावाच्या काठी घेऊन आला आणि आदेश दिला, बिरबलाचं डोकं बाद झालं, याला काय करा, कारागृहात टाकून द्या. आणि त्यावेळी बिरबलाने सांगितलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही मला विचारलेला होता प्रश्न, तुमचे भगवंत प्रत्येक वेळी स्वतः का येतात, दुसऱ्यांना का पाठवत नाही? त्याचे उत्तर आहे कारण भगवंतांचा प्रत्येक भक्ताशी आपल्या पित्या समान एक आपुलकीचं स्वतःचं नातं आहे, एक विशेष संबंध आहे. आणि तो संबंध स्थापित करण्यासाठी किंवा त्या संबंधाचा आनंद घेण्यासाठी स्वतः भगवंत येतात. आता तुम्ही तर राजा आहे, तुमचे सैनिक होते, अंगरक्षक होते, तुम्ही का पाठवलं नाही सगळ्यांना? म्हटलं तर माझं बाळ आहे. तसंच भगवंतसुद्धा विचार करतात की माझे बालक आहेत. अहम बीज प्रदपिता, 84 लाख योनीला बीज प्रदान करणारे स्वतः भगवंत प्रत्येक भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठीच अवतरित होतात. भगवंतांना आपल्या धामामध्ये कशाची कमी आहे किंवा भोग लागत नाही किंवा भगवंतांना 56 भोग खायचा आहे म्हणून बीडमध्ये येतात माताजी लोकांचा 56 भोग खायसाठी, असं काही नाही. लक्ष्मी सहस्त्र शतसंभ्रम सेव्यमानम, लाखो लक्ष्मी गोलोकधामाच्या बाहेर हात जोडून उभ्या आहेत. लक्ष्मी सहस्त्र शतसंभ्रम सेव्यमानम, ती सेवा करण्यासाठी हजारो लाखो लक्ष्मी भगवंतांच्या धामात उभारलेल्या आहेत हात जोडून. एक लक्ष्मी प्रसन्न झाली तर आपण म्हणतो की उपरवाला देत आहे तो छप्पर फाड के देत आहे. आणि तशा असंख्य लक्ष्मी भगवंतांच्या द्वारी उभारलेल्या आहेत. तर त्यांना कशाची कमी आहे? काहीच कमी नाही. तरीसुद्धा आपलं प्रेम, आपला संबंध प्रस्थापित करण्यासाठी विग्रह स्वरूपामध्ये ते आपल्या डोळ्यासमोर प्रकट होतात. भगवंतांची अनुभूती 3 प्रकारे होऊ शकते. एक, भगवंत आहेत गोलोकधामामध्ये भगवंतांचं शाश्वत स्वरूप, गोलोक नामनी निजधामनी तलेच तस्य. गोलोकधाम किंवा गोलोक नामक जे स्थान आहे तिथं भगवंतांचं राहतं, भगवंतांचं घर आहे. निवसती अखिलात्मभूतो, भगवंत गोलोक नामक धामामध्ये सदैव राहतात. पण आपण तितके शुद्ध नाही आहे की गोलोक धामामध्ये भगवंतांचं दर्शन करू. कुणी आहे तर भगवंतांचं दर्शन करणारे गोलोक धामामध्ये? मला गोलोक धामात भगवंतांचं दर्शन झालं असं म्हणणारे. ध्यान करायला गेल्यानंतर कधी प्रवचनात झोप लागते हेच कळत नाही आणि आपण गोलोक धामात जाऊन कधी दर्शन करणार आहे? दुसरं आहे, भगवंत परमात्मा स्वरूपात, हृदयामध्ये जे परमात्मा आहेत त्या परमात्मा स्वरूपात भगवंतांची अनुभूती होऊ शकते. हृदयामध्ये जे भगवंत आहेत
परमात्मा स्वरूप. ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. परमात्मा स्वरूप भगवान जे आहेत त्यांचंही दर्शन आपण करू शकत नाही. जसं मी सांगितलं, ध्यान करायसाठी सांगितलं तर कधी झोप लागते हेच कळत नाही. तर ध्यान एकत्रित एक चित्त करून भगवंतांचं स्वरूप हृदयामध्ये जाऊन पाहणं तेही आपल्याला शक्य नाही. कुणाला शक्य आहे का? परमात्म्याचं दर्शन झालं आहे का? कधी झालं आहे? नाही. आणि त्यामुळेच भगवंत आपल्यासारख्या बद्ध जीवावरती कृपा करण्यासाठी विग्रह स्वरूपामध्ये अवतार घेतात. श्री विग्रह. आणि त्यांच्यामध्ये आणि भगवंतांमध्ये काही अंतर नाही. प्रभुपादांचे शिष्य एक वेळा प्रभुपादांना म्हणाले, कृष्णा जे विग्रह आहे त्या ठिकाणी ऑल्टरवरती, ही इज लाईक कृष्णा, हे कृष्णासारखे आहेत. प्रभुपाद म्हणाले, इज नॉट लाईक कृष्णा, ही इज कृष्णा. ते कृष्णासारखे नाही, तेच कृष्ण आहेत. त्यांच्यामध्ये आणि भगवंतांमध्ये किंवा ओरिजिनल कृष्ण, डुप्लिकेट कृष्ण असं काही नाही, तेच कृष्ण आहेत. ते आजही आपली बासरी, वेणू, माधुरी त्यांची प्रारंभ आहे. पण आपली जितकी शुद्धता असेल तितकं आपण त्यांच्याशी आदान प्रदान करू शकतो. आपली जितकी शुद्धतेचं प्रमाण, जे मी सांगितली तपस्या किंवा भक्ती, जितकी भक्ती आणि आपली तपस्या हळूहळू हळूहळू वाढत जाते तेव्हा आपला अनुभव जो आहे भगवंतांचा, आपल्या सोबत असलेला त्या विग्रहाचा अनुभव, तो आपण करू शकतो. त्याला म्हटलेला आहे साक्षात्कार. त्याच शब्दाचा अर्थ काय? साक्षात्कार. भगवंत आहे त्याचा साक्षात्कार होणं म्हणजे काय? आपली शुद्धता वाढल्यानंतर भगवंतांचं आदान प्रदान. कोणती इच्छा जर केली आणि ती इच्छा भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलेली इच्छा ती भगवंत पूर्ण करतात. अनुभव. जसं भगवंतांचं नाव आहे, भगवंतांचं नामस्मरण, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे भगवंतांचं नाव. अनादी काळापासून भगवंतांचे भक्त नामस्मरण करत आहेत. पण जो मिळणारा आनंद आहे तो आनंद दररोज वाढत जाणार आहे. कधी कंटाळा आला नाही. कोणतंही नवीन गाणं आलं, 4 दिवस हिट होतं, नंतर फ्लॉप सॉन्गमध्ये निघून जातं, त्याची आठवणसुद्धा राहत नाही. पण भगवंतांची वाणी जी आहे, भगवद्गीता आहे, भागवत आहे, भगवंतांचं नामस्मरण जे आहे, अनादी काळापासून जरी चालू असलं तरीही ते नष्ट होणारं किंवा त्याचा आनंद कमी होणारा नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णच आपले सर्वात प्रिय आणि सगळ्यात जवळचे मित्र आहेत, जे कधीही आपल्याला सोडून जात नाहीत. कारण परमात्म्या स्वरूपात ते कायम आपल्या हृदयामध्ये आहेत. आपण कोणतंही कार्य करण्या अगोदर सगळ्यात पहिला बातमी पोचते ती कोणाला? परमात्म्याला. कारण तिथूनच सगळ्या इच्छा, उत्कंठा, सगळे अनुभव तिथूनच चालू होतात. त्यामुळे त्यांना सांगावं लागत नाही. सगळ्यात जवळचे म्हणू शकतो आपण. एटर्नल फ्रेंड, एव्हर लास्टिंग, सगळ्यात जवळचे, सगळ्यात प्रेमाचे, सर्वात जास्त काळ टिकणारे. कारण आजकाल फक्त जोपर्यंत असतील शिते तर जमतील भूते, जोपर्यंत आपल्याजवळ व्यवस्था आहे, आपली इंद्रिय तृप्ती आहे, तोपर्यंत आपले मित्र आहेत. नंतर कोणीही आपला मित्र नाही. जसं वर्णन केलं आहे शास्त्रामध्ये, आपत्काले तू संप्राप्ते यन्मित्र मित्र वेव तत्, वृद्धिकाले तू संप्राप्ते दुर्जनोपी सुहृद भवेत. जो संकटकाळी आपल्या मदतीला धावून येतो तोच खरा मित्र आहे. फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. संकटकाळी जो धावून येतो, आपत्काले तू संप्राप्ते, आपत्काल म्हणजे संकटकाळी जो धावून येतो तोच. नाहीतर मग आपल्याजवळ जेव्हा पैसे किंवा जेव्हा संपत्ती असते त्यावेळी आपले शत्रूसुद्धा मित्र बनतात. जेव्हा आपली उन्नती होत असते त्यावेळी आपले शत्रूसुद्धा आपले मित्र बनतात. त्याची मित्रांची त्यावेळी आवश्यकता पडत नाही. पण संकटकाळी आणि अशा सर्व संकटामध्ये, सर्व आनंदामध्ये आपली साथ न सोडणारे मित्र म्हणजे कोण आहेत? साक्षात कृष्ण आहेत.
मग परमात्म्या स्वरूपामध्ये त्यांना कोणी कृष्ण म्हणा, परमात्मा म्हणा, परब्रह्म म्हणा, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, तेच साक्षात कृष्ण आहेत. तर आज संपूर्ण जग, मला काही वेळापूर्वी कळालं की ऑगस्टचा फर्स्ट रविवार फ्रेंडशिप डे आहे म्हणे. आज फ्रेंडशिप डे संपूर्ण जग साजरं करत आहे, पण कोण खरा मित्र आहे हेच माहीत नाही. एकदा परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, श्रील प्रभुपादांचे एक शिष्य श्याम सुंदर प्रभू यांना ॲक्सिडेंट नंतर भेटण्यासाठी गेले. त्यांचा वृंदावनमध्ये ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं. त्यावेळी महाराज भेटायला ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांनी पाहिल्यानंतर, श्यामसुंदर प्रभू महाराजांना पाहिल्यानंतर लगेच म्हणाले, महाराज, कृष्णा इज रिअल फ्रेंड. कृष्णच आपले खरे मित्र आहेत. कारण का जवळून ज्या मृत्यू पाहिला त्यावेळी भगवंतांनीच माझं रक्षण केलं. त्यावेळी कोणतेही आप्तेष्ट, मित्रमंडळी, नातेवाईक कुणीही आपल्याला वाचवू शकत नाही. जेव्हा भगवंतांनी ठरवलं एकाचं रक्षण करायचं, मग त्याला कुणीच मारू शकत नाही. पण जेव्हा भगवंताने ठरवलेलं एकाला मारायचं, मग त्याला कुणीही वाचवू शकत नाही. मग किती शक्ती आपली असली, किती मोठा आपला काय म्हणतो आपण, धनसंपत्ती असो, शक्ती असो, किंवा ओळख, ओळखीचा एक शब्द वशिला, किती मोठा जरी वशिला असला तरी सुद्धा आपण वाचू शकत नाही. मग वशिला आपला पार मंत्रालयापर्यंत असो किंवा मग PM ऑफिसपर्यंत असो, आपल्याला कुणी वाचू शकणार नाही. तर भगवंतांचे दोन भक्त ज्यांचं वर्णन या भागवतच्या दशमस्कंदामध्ये, हे दोन कुबेरचे दोन पुत्र आहेत, नलकुवर आणि मणिग्रीव, ज्यांना सदैव आनंद आणि इंद्रिय तृप्तीमध्ये ते लागलेले होते. आणि एक दिवशी आपल्या स्त्रियांसोबत नग्न अवस्थेमध्ये जलाशयामध्ये स्नान करते वेळी नारदांनी त्यांना श्राप दिला. कारण अगदी मदांध, धनांध, कामांध व्यक्ती फक्त डोळे नसल्यामुळे आंधळा होत नाही. आपल्या आलेल्या धनाद्वारे सुद्धा तो धनांध होतो. धनांध, कामांध, लोभांध. तर असे आंधळेपणा आल्यामुळे समोरून एक साधू संत चाललेले आहेत त्याचंही भान त्यांना राहिलं नाही. आणि नग्न अवस्थेमध्ये स्त्रियांसोबत आनंद घेत होते. आणि त्यावेळी नारदाने त्यांना श्राप दिला. म्हटले, तुम्हाला असंच जर राहायचं असेल तर काय बना, वृक्ष बना, झाड. झाडाला कधी कपडे घालायची आवश्यकता पडत नाही, कायम उघडं असते. त्यामुळे सावधान. ज्यांना उघडं राहायची इच्छा असते फार, त्यांना मग असे वाकडे तिकडे झाड तयार होतं. मग आपण तर ते वृक्ष, आणि त्यांचं भान डोकंच थाऱ्यावर आलं त्यावेळी ते म्हणाले, ओ क्षमा करा. म्हटलं, तर दिलेला श्राप तर वापस घेतला जाऊ शकत नाही, पण इतकं होऊ शकते की तुमचा उद्धार स्वतः भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये करतील. जी गोकुळामध्ये दामोदर लीला झाली, यशोदेनं भगवंतांना उखळाला बांधलं आणि तोच उखळ घेऊन भगवंतांनी त्या दोन वृक्षांचा उद्धार केला. यमलार्जुन वृक्ष, नलकुवर आणि मणिग्रीव, हे जे दोन कुबेराचे दोन पुत्र. ही आपल्याला माहीत आहे दामोदर लीला. दरवर्षी आपण ऐकतो कार्तिक महिन्यामध्ये दामोदर लीला ऐकतो, दामोदर अष्टकं म्हणतो. पण त्यानंतर त्यांनी प्रार्थनासुद्धा केलेली आहे. ज्यावेळी हे दोन पुत्र नलकुवर आणि मणिग्रीव, त्यांनी भगवंतांची प्रार्थनासुद्धा केलेली आहे. भागवताचा दशमस्कंध अध्याय 10वाच आहे, 10:10. आणि अध्यायाचं शीर्षक आहे यमलार्जुन उद्धार. आणि या उद्धारामध्ये त्या दोघांनी भगवंतांची ज्यावेळी प्रार्थना केली, त्या प्रार्थनेची सगळ्यात शेवटची प्रार्थनेमध्ये ते म्हणतात, वाणी गुणानुकथने श्रवणो कथायां हस्तौ च कर्म सुमनस्तव पादयोर्न स्मृत्यां शिरस्तव निवास जगत प्रणामे दृष्टिं सता दर्शनेस्तु भवत्तनूनां. तर ही प्रार्थना
नलकुवर आणि मणिग्रीव कुबेरचे 2 पुत्र आता जे झाडामधून त्यांना मुक्ती प्राप्त झाली. दोन्ही वृक्ष अगदी जमिनीवर कोसळले आणि त्या कोसळलेल्या वृक्षामधून हे जे 2 कुबेराचे पुत्र प्रकट झाले. त्यांनी ही प्रार्थना म्हटलेली आहे. भरपूर प्रार्थना आहेत, पण ही त्या प्रार्थनेची शेवटची प्रार्थना आहे. ते म्हणतायत, हे भगवन, यापुढे आमच्या वाणीने तुमच्या लीलांचे वर्णन व्हावे. म्हणजे यापुढे आम्ही जेव्हाही बोलू त्यावेळी तुमच्या लीलांविषयीच आम्ही बोलू, बाकी संसारिक गोष्टी बोलणार नाही. म्हणजे कुणासाठी आहे? आपल्यासाठी सुद्धा आहे. आम्ही जेव्हाही बोलणार त्यावेळी भगवंता तुमच्या लीलांविषयी, तुमच्या सेवेविषयीच आम्ही बोलणार, बाकी बकबक बकबक करणार नाही. उपदेशामृतमध्ये श्री प्रभुपाद लिहितात, अत्याहार प्रयासस्य त्या श्लोकामध्ये, जो व्यक्ती सदैव बकबक बकबक करत असतो, संसारिक गोष्टी बोलत असतो, तो व्यक्ती स्वतःहून जसा एखादा बेडूक डराव करून सापाला बोलवतो, आ भैस मुझे मार म्हणतो ना, तसं त्या सापाला बोलवून स्वतः मला खाऊन टाक अशी प्रार्थना करतो. त्याच पद्धतीनं आपण जो व्यक्ती भगवंतांविषयी न बोलता संसारिक गोष्टी बोलत असतो, तो काय करतो? काल सर्पाला बोलवत असतो. काल सर्प म्हणजे मृत्यू. मृत्युश्च सर्व हरश्च अहम. त्या काळ सर्पाला बोलून स्वतःला खाण्याची विनंती करतो. आणि म्हणून हे दोघं काय करतायत? सांगतायत भगवंतांना, असा आशीर्वाद द्या, आम्ही जेव्हाही बोलू, कुणाबद्दल बोलू? संसाराबद्दल, राजनीतीबद्दल, दुनियेबद्दल, गावात काय चाललंय त्याबद्दल नाही, कुणाबद्दल नाही, फक्त भगवंतांबद्दल. कानाने तुमच्या महात्म्याचे श्रवण व्हावे. कानाचा उपयोग कशासाठी? दुसऱ्याची निंदा श्रवण करण्यासाठी, दुसऱ्याच्या गोष्टी श्रवण करण्यासाठी नसून भगवंतांच्या लीलांचं श्रवण किंवा तुमची महात्मा. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. पापाचे बोलणे नको माझे मुखा, त्याहुनी मुका बराच मी. तुका म्हणे मज एकच, जे गोविंदांची प्रार्थना करून तुकाराम महाराज म्हणतायत, तू एक गोपाळा आवडीशी. मला कशामध्येही रुची नाही, मला दुसऱ्याची निंदा करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोने, मला बहिरा करून ठेवा भगवंता. आणि तीच प्रार्थना या ठिकाणी सुद्धा चाललेली आहे. हात पाय आणि अन्य इंद्रियांद्वारे तुम्हास आनंददायक ठरतील अशी सर्व कार्ये व्हावीत. ज्याला हात आहेत, पाय आहेत किंवा आपली जी इंद्रिय आहेत, त्याचा उपयोग कशासाठी? भगवंतांच्या सेवेसाठी. ज्या कार्याद्वारे भगवंतांना आनंद प्राप्त होईल हे कार्य, आणि हे कार्य करण्यासाठीच भगवंत अवतरित झाले आणि भगवंत पुन्हा आता अवतार घेणार आहेत. जसं मी सांगितलं, हा सीझन जो आहे, फेस्टिवल सीझन चालू झालेला आहे. आता फेस्टिवल सीझन जो चालू होतो उद्याच्या झुलन यात्रेपासून, पवित्रोपान एकादशी, झुलन यात्रा, त्यानंतर बलराम जयंती, जन्माष्टमी, राधाष्टमी, कार्तिक, त्यानंतर आपली गीता जयंती, त्यानंतर मकर संक्रांती, राधा गोविंदजींचा ब्रह्मोत्सव, त्यानंतर नित्यानंद त्रयोदशी, त्यानंतर गौर पौर्णिमा, रामनवमी आणि नरसिंह जयंती. तिथपर्यंत हा फेस्टिवल सीझन आहे 6 ते 7 महिन्याचा. मग नरसिंह जयंती झाली की थोडा वेळ ब्रेक, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, मग ब्रेक, आणि मग नंतर पुन्हा आषाढी एकादशीपासून किंवा श्रावणापासून फेस्टिवल सीझन प्रारंभ होतं. तर जेही आम्ही कार्य करू भगवंता तुमच्या प्रसन्नतेसाठी, आणि मनाद्वारे तुमच्या चरण कमळाचे नित्य चिंतन व्हावे. मनाचं कार्य काय असतं? भगवंतांचं चिंतन. आमच्या मस्तकाद्वारे या जगातील प्रत्येक गोष्टीस नमन व्हावे, कारण या सर्व गोष्टी म्हणजे तुमचीच विभिन्न रूपे आहेत.
भगवंता, जेव्हाही मी या संसाराला पाहू त्यावेळी मी स्वतः सदैव नमस्कार करत राहीन. तुमच्यापासून या तयार झालेले सर्व हे गोष्टी तुमच्यापासून तयार झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या नेत्रांना वैष्णवांचे नित्य दर्शन घडावे, कारण वैष्णवजन तुम्हापासून अभिन्न आहेत. हे सगळ्यात महत्त्वाची प्रार्थना. दृष्टीम सता दर्शनेस्तु भवत्त नूनम. भवत्त नूनम म्हणजे कोण? वैष्णव. त्या वैष्णवांचं दर्शन व्हावं सदैव माझ्या या नेत्रांना, हीच प्रार्थना. आपण घरी राहून विग्रहांची सेवा करू शकतो, नैवेद्य अर्पण करू शकतो, भोग लावू शकतो, अभिषेक करू शकतो, शृंगार करू शकतो. पण भगवंतांच्या भक्तांचं दर्शन जर व्हायचं असेल त्यासाठी सत्संगामध्ये येणं आवश्यक आहे. घरामध्ये आपल्याला वैष्णव संघ प्राप्त होणार नाही. सदैव जर डोळ्यांना भगवंतांच्या भक्तांचं दर्शन व्हायचं असेल तर त्यासाठी मंदिरात येणं आवश्यक आहे. कधी कधी आपली एक भ्रांत धारणा आहे की मंदिरात जायची काय आवश्यकता आहे, घरामध्ये सगळंच आहे की, भगवंत आहेत, डिटीज आहेत, आरती आहे, पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, सगळं आहे. पण सगळं आहे, पण जोपर्यंत भगवंतांच्या भक्तांचा वपू संघ भेटत नाही, शारीरिक संघ, तोपर्यंत आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही. एकांतिकी हरेर भक्तीर उत्पातैवही कल्पते. एकांतामध्ये कधी भक्ती केली जाऊ शकत नाही. भरत महाराज ज्यांनी संपूर्ण ऐश्वर्य, आपलं साम्राज्य, घर, आपलं संपत्ती, सर्व काही सोडून दिलं, एकदाही मागे वळून पाहिले नाहीत. कुणाची भक्ती करण्यासाठी गेलेले? हरीची भक्ती. पण तिथे गेल्यानंतर काय झालं? हरणाप्रती आसक्त झाले आणि हरी हरी करता करता हरिण हरिण करायला लागले. हरी हरी राहिलं आणि हिरण हिरण चालू झालं. जसे एक आपले भक्त आहेत, ते नागपूरमध्ये प्रवचन देत होते आणि नागपूरमध्ये प्रसिद्ध आहे हल्दीराम. तर ते भक्त म्हणत होते, नागपूरचे भक्तांना सांगत होते, हरी हरी म्हणायचं, हल्दीराम हल्दीराम नाही, हरी हरी, हल्दीराम हल्दीराम नाही. त्याच पद्धतीनं ते भरत महाराज देखील हरीची भक्ती करण्यासाठी गेले, पण तिथं एकही भक्त त्या ठिकाणी त्यांना भेटला नाही. एकटाही जरी भेटला असता तरी सांगितलं, काय प्रभूजी, काय चाललंय, काय करायला चाललंय? एवढं घरदार, संपत्ती, ऐश्वर्य सोडून भगवंतांची भक्ती करायसाठी आले आणि इथं आसक्त झाले. कशासाठी? एका हरणाच्या पिलासाठी. एक जरी भक्त तिथं असला तरी थोडंसं समजावून मार्गदर्शन केलं असतं, त्याला काउन्सिलिंग केली असती, पण कुणीच नव्हतं. आणि त्यामुळे भरत महाराजांना सर्व करून सुद्धा एका सर्वसाधारण हरणाच्या पिलाप्रती आसक्त झाले आणि म्हणून त्यांना पुन्हा हरणाचा जन्म घ्यावा लागला. आणि हरणाचा जन्म झाला दुसरा, तरी भगवंतांची कृपा त्यांना लक्षात होतं की मी गत जन्मामध्ये राजा होतो, मी भक्ती केलेली होती, भक्ती करत करत हरणाप्रती आसक्त झाल्यामुळे हे शरीर प्राप्त झालं. आणि म्हणून हरणाचं शरीर प्राप्त झाल्यानंतर देखील त्यांनी भक्ती मात्र थांबवली नाही. आणि मग तिसरा जन्म त्यांना प्राप्त झाला जड भरत, म्हणजे मूर्ख भरताचा. आपली भक्ती इतकी पण स्ट्रॉंग नाही की आपल्याला लक्षात राहील पुढचा जन्म आपल्याला झाल्यानंतर. मी बीडमध्ये जन्माला आलो, मी राधा गोविंद मंदिरात भक्ती करत होतो, पण कालांतरानं माझं पतन झालं आणि भक्ती सोडून दिलं, काहीच लक्षात राहणार नाही. आणि चांगलं आहे, भगवंतांची कृपा आहे की लक्षात राहत नाही. जर विचार करा, आपल्याच लोकांनी आपला गळा दाबून जर मारलेला असेल पैशासाठी किंवा संपत्तीसाठी, आणि आपल्याच लोकांनी आपल्याला पुरवलेलं असेल किंवा जाळलेलं असेल, किती दुःख वाटेल ते पाहिल्यानंतर किंवा ते फक्त चिंतन केल्यानंतर सुद्धा. म्हणून मी सांगत असं, इतकं संपत्ती प्रत्येकाचं कर्तव्य आहे, धन प्रत्येकाला लागणार आहे. घरी कुटुंब चालवण्यासाठी, कुटुंबाच्या सदस्यांची काळजी घेण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी धन कमवणं गरजेचं आहे. पण इतकं धन कमवून ठेवू नका की तुम्ही आजारी पडल्यानंतर मुलं डॉक्टरला बोलवण्या अगोदर वकिलाला बोलवतील. इतकं धन कमवून ठेवायची आवश्यकता नाही. कमवा धन, आवश्यकता आहे स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी,
कुटुंबासाठी, पण इतकं बनून किंवा इतकं धन एकत्र करू नका की मुलं डॉक्टरांना बोलवण्या अगोदर वकिलाला बोलवतील. कशासाठी? पहिला नावावर करून घ्यायसाठी. म्हातारा मेला तर काय होईल? नावावर होणार नाही. आणि यासाठीच हे सगळं प्रेम आपण जे म्हणतो जगामध्ये, ते प्रेम किंवा सगळे संबंध याच कारणासाठी चाललेले आहेत. अहैतुकी जर भक्ती जर असेल तर ती भक्तीच अहैतुकी आहे, भगवंतांची भक्ती. कोणताही हेतू न ठेवता केली जाणारी भक्ती. जसं मी आजच एक प्रवचन ऐकत होतो, त्या प्रवचनात सांगितलेलं आहे की जर भक्ती किंवा खरोखर जर मित्रता असेल, ती मित्रता म्हणजे स्वार्थरहित प्रेम. खरी मित्रता म्हणजे स्वार्थरहित प्रेम. जिथं स्वार्थ आलं ते प्रेम किंवा मित्रता राहत नाही. आणि म्हणून भगवंतच सर्वांचे आदी, सर्वांचे मुख्य, सर्वांचे प्रेम. आपण म्हणतो त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. ऐकायसाठी गायसाठी चांगलं वाटतं, पण त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ तोच आहे. त्वमेव माता, त्वमेव पिता, तुम्हीच माता आहात, तुम्हीच पिता आहात, तुम्हीच सखा आहात, तुम्हीच बंधू आहात, सर्व काही तुम्हीच आहात. आणि सरते शेवटी नारायणायती समर्पयामी. सर्व काही नारायणालाच समर्पण आहे, बाकी आपल्याकडं काहीच नाही. तर उद्यापासून एक महत्त्वाचा उत्सव, झुलन यात्रा प्रारंभ होणार आहे. राधा गोविंद देव की जय. राधा गोविंदांची झुलन यात्रा. आपण पाहिलं असेल की नागपंचमीमध्ये सगळे पाळणे झोपाळे चाललेले असतात, पण याचा मूळ उगम भगवंतांच्या वृंदावन धामातून झुलन यात्रेपासून प्रारंभ झालेला आहे. तिथं लू म्हणतात. लू म्हणजे गरमीमध्ये आर्द्रता वाढते आणि हवा खेळत नाही, वाहणारी हवा. त्यामुळे ही झुलन यात्रा एक वृंदावनातील प्रमुख उत्सवांपैकी एक उत्सव आहे, जो 5 दिवस चालणार आहे, एकादशीपासून बलराम जयंतीपर्यंत. तर ही झुलन यात्रा आपल्या जीवनामध्ये सुद्धा फार महत्त्वाची आहे. आपलं जीवनसुद्धा एक झुलन यात्राच आहे. आपलं जीवनसुद्धा एक झुलन यात्रा आहे. त्या झुलन यात्रेच्या मागची 5 प्रमुख कारणं काय आहेत ती आपण ऐकून आपण प्रवचनाला विराम देऊ. जसा हा झुलन यात्रा म्हणजे झुला किंवा जो झोपाळा आहे, तो झोका सदैव पुढं जातो, नंतर मागे येतो. पुढं गेला म्हणजे मागे येणार, आणि मागे आहे म्हणजे पुढं जाणार. त्यालाच तर म्हटलेलं आहे झोका. तरी पुढं मागं जाणं म्हणजे सुख आणि दुःख आहे. जर सुख असेल याचा अर्थ दुःख येणार आहे, आणि दुःख आहे म्हणजे याचा अर्थ सुख येणार आहे. शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो अनित्या तांती तीक्ष्णस्व भारत. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं, हे अर्जुना, हे प्राप्त होणारं सुख आणि दुःख हे ऊन आणि पावसाप्रमाणे. शीत उष्णदा, कधी थंडी असेल कधी गरमी असेल, कधी थंडी पण वाजणार, नंतर कधी गरमीसुद्धा होणार. पण हे सुख कायम राहणार नाही आणि दुःखसुद्धा कायम राहणार नाही. ये दिन भी बीत जाएंगे. श्री श्री राधा गोविंद देव की जय. श्री श्रीताई गौर सुंदर की जय. ये दिन भी बीत जाएंगे. जे आलेली संकट ती सुद्धा नष्ट होतील, आणि आलेले सुखसुद्धा कालांतरानं तेही नष्ट होणार आहेत. म्हणून जो झोका जो आहे, झुला, तो सुख आणि दुःखापासून तयार झालेला आहे. दुसरं कारण, त्या झोक्याला झुलवण्यासाठी पाठीमागून धक्का कायम आवश्यक असतो. कुणी धक्का मारल्याशिवाय झोका जात नाही, पुढं आपल्या आपण जात नाही. एकतर पायाने धक्का द्यावा लागतो किंवा कुणीतरी मागून धक्का देणं आवश्यक आहे. आणि हा जो धक्का आहे तो आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा, जी इच्छा आहे इंद्रिय तृप्तीची, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, जी इच्छा जी आहे
ती आपल्याला सुख आणि दुःखामध्ये ढकलत असते. सुख आणि दुःख आपल्याला देणारं कोण आहे? आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा, भोग करण्याची इच्छा, भोग विलास. आणि त्यामुळेच आपल्याला हे सुख दुःख आपल्या पदरात पडतं, दुसरं कुणी देत नाही. आपल्या कर्माची फळं आपणच भोगतोय. थोडंसं सुख प्राप्त करण्यासाठी अधिक कष्ट, सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. पूर्वीच्या काळी दंड दिला जायचा. कोणत्याही कैद्याला पाण्यामध्ये घेऊन जायचं तलावामध्ये आणि पूर्णपणे बुडवायचं. त्याचं डोकं डोळे पूर्ण डोकं पाण्यामध्ये, आणि तो तडपडायला लागला की एक क्षणासाठी बाहेर काढायचं. किती संसारामध्ये आनंद आहे, मग पुन्हा बुडवायचं. तसं आपली परिस्थिती आहे. इतकं कष्ट असतं, एक क्षणासाठी थोडं सुख वाटतं, किती आनंद आहे, इथंच राहायचं. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, आज त्यांच्यावरती प्रवचन होतं IYF तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर एका खोलीमध्ये, ज्या खोलीत राहायचे, त्या खोलीत इतकी गरमी वाढली की त्यांच्या शिष्यानं त्या खोलीत असलेली खिडकी उघडली. आणि खिडकी उघडल्यानंतर थंड हवा येण्यासाठी, तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणाले ती खिडकी बंदच राहू दे आणि खोली गरमच राहू दे. जर त्या खिडकीतून थंड हवा आली आणि जर माझ्या मनाने विचार केला या संसारामध्ये किती आनंद आहे, तर हे शरीराची इच्छा काय होईल इथंच राहण्याची, त्यापेक्षा तप्त गरमच राहू दे खोली. आनंद नको, सुख नको. तरी इंद्रिय तृप्तीची इच्छा जी आपल्याला धक्का देत असते. तिसरं आहे त्या झोक्याची स्पीड, म्हणजे गती. जितकी गती असते वाढते त्या झोक्याची, तितकीच एक्साइटमेंटसुद्धा वाढते आणि रिस्कसुद्धा वाढते. एक्साइटमेंटसुद्धा आहेच, पण त्याबरोबर रिस्कसुद्धा आहे. जेवढा आपण इंद्रिय तृप्ती वाढवणार तेवढी एक्साइटमेंट पण वाढणार आणि तेवढा कष्टसुद्धा वाढणार. आणि जर कदाचित ती गती वाढत असली आणि आपण उतरण्याचा प्रयत्न केला, पडणार आणि संपणार, हातपाय मोडणार मग आपल्या झोक्यावरून पडल्यानंतर. म्हणून गती आपली हळूहळू कमी करत 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 तो जीवनाचा झोका जो आहे इंद्रिय तृप्तीचा, सुख दुःखाचा, तो झोका आपल्याला थांबवायचा आहे. आणि त्यासाठी भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे, यावत ब्रियते जठरम तावत स्वतःही देहिनम अधिकम योभिमन्येतस्तनो दंडमर्हती. अधिक आपण कष्ट करून दंडपात्र होणं आवश्यक नाही. त्यासाठी जितकं आवश्यक आहे तितकंच कष्ट करायचं आहे, जितकं आवश्यक आहे तितकंच धन एकत्रित करणं आवश्यक आहे. चौथा आहे, जेवढी आपण त्या झुल्याची किंवा त्या झोक्याची गती वाढवतो तेवढाच वेळ तो झोका थांबवण्यासाठी लागतो. ती गती कमी करण्यासाठीचा वेळ लागणार ना, की एकदम अचानक थांबते स्टॉप म्हटल्यावर नाही. जेवढी गती वाढवणार तेवढा वेळ आपल्याला ती कमी करण्यासाठी सुद्धा तितकाच वेळ लागणार. आणि म्हणून जर आपण संपूर्ण म्हातारं होईपर्यंत, मरेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आपण इंद्रिय तृप्ती करत राहिलं नाही पाहिजे. कधी ना कधी ते थांबवणं आवश्यक आहे. आणि म्हणून लवकरात लवकर आपल्याला या संसारातून मुक्त होण्यासाठी ती गती थांबवली पाहिजे. आणि पाचवं कारण आहे, जे झोका जो आहे तो एखाद्या रॉडवर किंवा जे अँगल असतात त्याच्यावरती बांधलेला आहे. त्यामुळे आपण कितीही कर्म असो, किती सुख दुःख असो, त्याचे सर्वात ते धारण करणारे ते रॉड जे आहे ते स्वतः कृष्ण आहेत. आणि जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो त्याची कर्म भगवंत नष्ट करू शकतात. बाकी कुणी कर्म नष्ट करू शकत नाही, फक्त श्रीकृष्णच ते कर्म नष्ट करू शकतात. जसं उदाहरण, एखाद्या कारागृहामध्ये, जेलमध्ये कैद्याला सुद्धा नियम आहेत. कैदी कधी जाऊ शकते का बाहेर? चला शनिवार आला, जरा सॅटर्डे नाईट फिरून यावं, असं की जाऊ शकतं का? कधी जाऊ शकतं बाहेर? नाही. संडेला हरे कृष्ण मंदिरात प्रसाद आहे, चला जाऊन येऊ, नाही. त्याच्यासाठी नियम आहेत. त्याला जेव्हा बाहेर पाठवलं जातं पोलिसांद्वारे तेव्हाच तो जाऊ शकतो. कैद्याला नियम आहेत. त्या कारागृहामध्ये जितकेही सैनिक आहेत
किंवा जे हवालदार आहेत त्यांनाही नियम आहेत. तेही आपल्या मनाने कधी जाऊ शकत नाहीत, बाहेर येऊ शकत नाहीत. अटेंडन्स आहे, हजेरी बुक आहे. जे जेलर आहेत त्याच्यासाठी सुद्धा नियम आहे. त्या कारागृहाचा जेलचा इन्चार्ज जरी असला त्याच्यासाठी सुद्धा नियम आहे, त्याच्यासाठी सुद्धा अटेंडन्स आहे. पण राष्ट्रपती जर आला त्याला कोणते नियम नाहीत. भारताचा जर राष्ट्रपती समजा बीडच्या कारागृहामध्ये आला आणि त्याला वाटला व्यक्ती चांगला आहे, बिचारा कारण नसताना याला आत टाकलं आहे, चला याला बाहेर काढा, सुट्टी देऊन टाका. त्या राष्ट्रपतीच्या एका सिग्नेचरनी त्याची जीवन किंवा जी जन्मठेप म्हणतो ना आपण, जन्मठेप, ती जन्मठेपेच्या दंडापासून त्याची मुक्ती होऊ शकते. तसंच कोणतेही देवी देवता जे जेलरप्रमाणे आहेत ते आपलं रक्षण करू शकत नाहीत. हवालदार जे आपले घराचे कुटुंबीय सदस्य आहेत, नातेवाईक आहेत, ते आपलं रक्षण करू शकत नाहीत. आप्तेष्ट मित्रमंडळी कोणीच रक्षण करू शकत नाहीत. फक्त भगवंतांनी जर विचार केला तर फक्त भगवंतच आपल्या सर्व कर्मांना मुक्त करू शकतं. आणि म्हणून त्यांच्या अधीन राहणं आपल्याला आवश्यक आहे. आणि सुवर्ण संधी आहे आपल्याला सेवेची. येत्या उद्यापासून दररोज कथा, अभिषेक, प्रसाद, 7 दिवसाची कथा, मग त्यानंतर बलराम जयंती, दररोज कीर्तनं, भगवंतांची सेवा, भगवंतांचा शृंगार, स्वच्छता, भोग बनवणं, भगवंतांचा शृंगार, भगवंतांसाठी फंड रेझिंग, कलेक्शन करणं, भिक्षा. कुणासाठी? भगवंतांसाठी. जो आपला अहंकार आहे, जो मी भीक मागणार, अरे मी कसं मागणार, मी एवढा मोठा माणूस, भगवंतांसाठी मी कसा भीक मागणार. पण जेव्हा आपण भगवंतांसाठी भिक्षा मागतो त्यावेळी आपला जो अहंकार, मिथ्या अहंकार आहे, तो हळूहळू नष्ट होऊ शकतो. तर या सगळ्या सेवा देण्याचे एकच कारण आपलं मन, आपली इंद्रिय, आपली वाणी, आपली बुद्धी, सर्व काही पुन्हा भगवंतांच्या सेवेत लावण्याची एक सुवर्ण संधी भगवंतांनी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. तर अशी संधी पुन्हा नाही. आपण जर नाही केलं तर असं नाही की जन्माष्टमी होणार नाही, होणार, उत्साहाने होणार. पण आपण ती सेवा केल्यानंतर आपल्याला त्या सेवेचं फळ प्राप्त होणार आणि आपण आपल्या कर्मग्रंथीपासून सुटणार. आणि आपल्या जो जीवनाचा झोका आहे तो हळूहळू हळूहळू एक दिवस थांबणार आणि आपण झोक्यावरून उतरणं म्हणजे भगवंतांच्या वैकुंठामध्ये प्रवेश करणं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री राधा गोविंद देव की जय. श्रील प्रभुपाद की जय. श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.